अरे बॅनर मधनं आवाज कसा यायला लागलाय? आता तरी माफ कर. बघ, मी तुझी माफी मागण्यासाठी गावभर बॅनर लावले, पार तुझ्या घरापासून ते राहण्यापर्यंत. बघ किती कष्ट घेतलेत मी. आता बस ना, कर की माफ. नाग्या, आता असले ना बॅनर फिनर लावून माझं मन बदलायचं नाही. आता काही बी जरी केलं ना तरी मला फरक पडत नसतो. आणि मी एकदाच सांगितलं होतं, यो वीरू आहे ना, खोटं बोलणाऱ्याला आयुष्यभर माफ करत नसतो. अरे वीरू, वीरू ऐक तरी. वीरू, ए तू का डोक्या बिक्या पडलीस का ग? हे बॅनर लावून वीरू तुला माफ करेल ना? या नादातच नको राहूस. नाग्या, गावभर बॅनर लावायला किती कष्ट लागतात माहितीये का तुला? आणि आता अजून काय करू? माझी ओ मला माफ करल? कसं आहे ना, बॅनर लावलं म्हणजे लोक नेत्याला मतदान नाही करत. त्यासाठी ना आत यावं लागतं, तेव्हाच लोक जाऊन त्या नेत्याला मतदान करतात. आणि तसंच जेव्हा वीरूला आत न वाटेल ना, तेव्हाच तो तुला माफ करेल. ठीक आहे, लवकरच त्याला आत न वाटेल. आणि जर नाही वाटलं ना तर मी त्याला तसं वाटायला भाग पाडीन. जर तू सूर्यवंशींचा पोरगा आहे तर मग मी बी पाटलाची पोर आहे. अरे वाजा तात्या, अरे ती गावात लावलेलं बॅनर बघितलं का? बघितलं. गावातली सगळी म्हणते ती पुरीनं पोरासाठी लावलेत. लागा एवढं बॅनर जर माझ्या गर्लफ्रेंडने लावला असतं माझ्यासाठी, एका मिनिटात माफ केला असतील आम्ही. लका बाया, एखाद्या पोरीने जर मला म्हणली असती माफ करू नको, तरी बायाला का मी त्याला माफ केला असता. लागा काय लागा तू आयला काय डेअरिंग बास पोरगी आहे ती. तर काय डेअरिंग बसली बसली काय माझी दिवे. मी काय म्हणतोय तात्या ऐका की, ज्यासाठी एवढा लावा जमा केलाय त्या पोरानं त्या पुरीला माफ केला असेल का? नसेल केलं तर बॅनर काढलं नसतं. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. आयला विरुबाया ऐका की, तू गावात लावलेलं बॅनर बघितलं का तुम्ही? ऐका की विरुबाया, गावातली समधी माणसं काय म्हणते ते माहिती का? ती एका पुरीनं पोरासाठी लावले ते. विरुबाया काय काढायचे दगडाचा माणूस असलो, त्या पोरानं अजून त्या पुरीला माफ केलं नाही. किती दिवस झाले बॅनर आहेत गावात अजून. तात्या तुम्हाला सांगतो बरं का, असल्या माणसाला फ्रेंडशिपची काय तर नसती बरं, तुम्हाला सांगतो. आणि विरुबाया, असल्या माणसाला अक्कल कधी तू माहिती का? जवळ जवळचा माणूस असा लांब जातो का नाही, त्या इतका बेकार दर्द होतो का नाही, तुम्हाला सांगतो डोळ्यातनं पाणी येतं. येऊ का? चालतंय विरुबाया. हा, मला काही येड लागलं विचारसाठी रडत बसायला. ग माझे राम, एवढं प्रेम करतेस का माझ्या? दुकानामोर डायरेक्ट बॅनर लावला की तू. होय, मग माझ्या राजासाठी तेवढं तर नको होय? मोडदा बसवला तुझा आणि तो रे. आई, आई, अगं बाबा हे हो काकी, काय करते तुम्ही? चप्पल लागली असते की. इथं आमची आबरू निघायला लागली, तुला चप्पलचं पडले काय? हे होय ग तू. अगं मी नाही तर लावलं बॅनर, त्याला बरं वाटावं म्हणून मी खोटं बोलली या. थांब मग तुझं खोटंच बाहेर काढते. हा चल. अच्छा, स्वीटी, ए स्वीटी, माझ तुझ्या लय प्रेम आहे. आय लव्ह यू स्वीटी. आतापर्यंत तुला वेळ देऊ शकलो नाही, पण आता तुझ्यासाठी वेळच वेळ आहे. ए कोण रे तू? स्वीटी, ए स्वीटी, गावातले बॅनर तू लावलेस? नाही बाबा, मी ह्याला ओळखत सुद्धा नाही. अगं आपली प्रेम आहे की कशाला कुणाला मिळते? प्रेम? कसलं प्रेम? मला नाही कळत ते प्रेम बिम काय असते ते. तुझा माझा काय सुद्धा संबंध नाही. माझ्या पुरीची बदनामी करतोस. हे दरा याला, त्याचा खटका मिटवून टाकू. थांबे तिकडे. काय झालं? का मारता याला? हे म्हणतोय गावातले बॅनर माझ्या पुरीने लावले.
अहो नाही नाही, तुमच्या पोरीने नाही लावलं बॅनर, मला माहिती की. मग कोणी लावले मग? हा? ती मला नाही माहित, तुमचं तुम्ही बघून घ्या काय ती. मला लय कामं पडल्यात ती. तुला तर आता परत दिसला तर बघ मग. स्वीटी, हे स्वीटी, तुला पडलंय भारी म्हणताय ना, आय एम सॉरी. विरू भैया, हा बॅनर कोणी लावला? बाळांनो, तुमचं भांडी-कुंडी खेळायचं वय का नाही? उगा लोकांच्या भांडणात पडू नका. हा? जा खेळा. तुला पडलंय भारी म्हणताय ना, आय एम सॉरी. ऐका की, दुसरं काहीतरी खेळा बरं का. हा हा. पण काय बी म्हणला का, ही जण कोणी बी बॅनर लावला असतील ना गावात, पोरगी लय डेअरिंग बाज आहे. अरे पण तिने ज्या पोरासाठी बॅनर लावला ते पोरग मला लय बिनडोक्याच वाटते. करून टाकायचं ना माफ. माफ केलं म्हणून काय कम बापाच होतंय वय. मग काय लागा, मला जर कुठली पोरगी सॉरी म्हटली असती मी कधीच माफ करून टाकलं असतं तिला. पृथ्वी दादा, तुला काय वाटतं कुणी लावला असेल बॅनर? मला तर वाटतंय की आपल्या गावात भांडणं लागावीत म्हणून विरोधकांनीच ही बॅनर लावला असतं. माझ्यासारखा कर्तृत्वान माणूस युवाध्यक्ष झाला ही बघवत नसेल ना त्यांना. हा, पृथ्वीदादा बोलण्यात पॉइंट आहे. हे असलं राजकारण आमच्या डोक्यात आलंच नाही. पृथ्वी दादा, त्या बॅनरमुळं सगळेजण आपल्या पोरांवर संशय घ्यायला लागले आणि पोरींना तर उंबऱ्याच्या बाहेर बी पडू देणार ते. ही जर असंच चालू राहिलं ना, परिस्थिती लय हाताबाहेर जाईल. म्हणूनच काय बी करून आपल्याला त्या बॅनर लावणाऱ्या पोरीचा शोध घेतला पाहिजे. अरे आपल्या पोरांच्या, पोरींच्या, गावाच्या इज्जतीचा, माझ्या युवा अध्यक्ष पदाच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आईला ते बॅनर मुली राडवायला लागले. लवकरात लवकर ते बॅनर काढलं पाहिजेत. हे विरे, अरे जिगऱ्यांनो, कसला टायमिंग आलाय माहिती का तुम्ही? ऐका की, मला तुमची ना एक लय महत्वाची मदत लागणार आहे. हे अरे विरू भैया, तू मदत काय मागतोयस? अरे तू आदेश दे, आदेश. हा, अरे तसं नाही रे, पण बरं ऐका की, आपल्या गावात ते सॉरीचे बॅनर लागलेत बघा, ते सगळे ना आजच्याच काढून टाका. बॅनर? आणि आपण का काढायचं? आपला काय संबंध? होय, म्हणजे आपला काय संबंध नसेल तर राहू दे की लागा. अरे म्हणजे कसं आहे, कोणाच्या तरी फिलिंगचा विषय आहे रे. हे फिलिंग, तुझं फिलिंग बिलिंग आहे ना सगळं चुलीत घाल आणि मी सांगतोय तेवढं करा. तू सांगितलं आणि एखादं काम झालं नाही, असं कधी झालंय का बाबा? आजच्याच गावातले सगळे बॅनर काढतो. हे चला रे. हा चला. ए ना घ्या, हा, तू थांब माझ्या पैसे, तुम्ही या काढून. डनच बघा. चला रे. बॅनर काढूनच परत या. हा. जगदीशराव, जगदीशराव, कुठे हरवलात? ही पॉलिटिक्स वाली पॉवर तुमच्या हातात कशी येईल ह्याचाच विचार करताय ना? जगदीशजी बोला ना, माझ्याशी शेअर करत तुमच्या मनातल्या भावनांना वाट करून द्या. आय नो तुमच्यासोबत खूप अन्याय झालाय. अन्याय तर आम्ही जर्मन आल्यापासून आमच्यावर झाला. मग त्याचा रिव्हेंज घ्या ना, बदला. तुम्ही जर अजून असे शांत बसून राहिलात ना, तर तुमच्या घरातले लोक खूपच फायदा घेतील तुमचा. जगदीशजी, मला नाही पाहावत आहे तुमची ही अवस्था. तुम्ही माझ्यासाठी लायन आहात, लायन. या पॉलिटिक्सच्या जंगलातले किंग. पण हळूहळू पिऊ तुमची जागा घेते. साहेबांनी तिचे बॅनर लावले, तिला पद दिलं, तिच्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला, आणि तुम्हाला गाजरे दिली खायला आणि तीच खाऊन आमचं अपचन झाले. पण आता आम्ही ग बसणार नाही. आमची ओळख आम्ही स्वतः निर्माण करणार. मग मध्ये कोणी बी आडवाला तर त्याला सुट्टी नाही. दॅट्स लाईक माय बॉय. मला तुमचा हाच ॲटिट्यूड खूप आवडतो. जगदीशजी, तुम्ही काहीतरी प्लॅन केला असेल ना, स्वतःची ओळख कशी निर्माण करायची याचा? तोच विचार चालू आहे.
पण नेमकं काय करावं हेच कळना झाले. अहो मी तुम्हाला या आधीच एक सुपर प्लॅन सांगितलाय ना जगदीशराव. कुठला? विसरलात ना? सिनेमाचा. अहो तुम्ही सिनेमात हिरो म्हणून आलात ना की गावागावात तुमचे बॅनर लागतील. तुम्हाला सिनेमात बघून लोकांना समजेल की तुम्ही छोटा पॅकेट आणि बडा धमाका आहात. आणि एकदा का तुम्ही अभिनेता झाला की मग तुम्हाला नेता होण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही. बस आता सिनेमा झालाच पाहिजे. तुम्ही लागा तयारीला. मी तयारच आहे हो, पण बाकीच्या तयारीला पैसे लागतील ना. जेवढं लागतील तेवढं देऊन टाकू. मग द्या ना. ओनली 10 लाख ऍडव्हान्स. तुमच्या पॉलिटिकल करिअरचा प्रश्न आहे. आपला सिनेमा कसा सुपर्ब झाला पाहिजे. सिनेमा वाजला की मग तुम्ही गाजणार, आणि तुम्ही गाजलात की मग पुढच्या निवडणुकीत कितीच्या फरकाने निवडून आलात एवढं फक्त मोजणार. देताय ना पैसे? दिलं. लखन, काय म्हणता दादा? चेकबुक घेऊन ये. हे घ्या. अजून काय कमी पडलं तर आम्हाला सांगा, आम्ही मॅनेज करू. पण हा सिनेमाचं काम जोरात झालं पाहिजे. वाट बघा. आता सत्ता तुमच्या हातात कधी येते त्याची फक्त वाट बघा. मी लागते तयारीला. ए वीरूभाईंचा आदेश आहे, एक बी बॅनर दिसला नाही पाहिजे. ए बघा, ए काढ रे. अक्षय इकडून जा. ए अरे तू काय डोक्यावर पडलाय का रे? का तुला जगायचा कंटाळा आलाय काय? बॅनर काढायचं नाही. ए अरे ह्याचं कुठं ऐकताय? काढा. वेडे आत्ता पाहतोय ना आपल्या पोरांनी ना लय राडा घातला असणार आहे. गावातले सगळे बॅनर काढून टाकले असतील बघ. लय हाऊस होती ना त्या पोरीला बॅनर लावायची. लाव म्हणा आता किती लावायचे ती. आता गावात ना औषधाला एक बी बॅनर शिल्लक नसेल राहिला. अरे नाहीत राहायला पाहिजे शिल्लक.
अरे गावात नुसती तीच चर्चा सुरू होती रे. जिकडे बघावं तिकडे बॅनर बॅनर बॅनर. शेमडी पोरं बी विचारायला लागली होती, भैया अहो बॅनर कोणी लावलाय, कशाला लावलाय. बघा डोक्याला टेन्शन ला का. आता काय टेन्शन नाही, आपली पोरं गेल्यात ना सगळे बॅनर काढतील बघ. वीरू भैया, अरे लय आणलंय आम्हाला. हे माया, अरे तुम्ही बॅनर काढला गेलता का कुस्ती खेळायला? वीरू भैया मारले मारले. हार पण का मारले? अरे तुम्हाला काय लाज बीज आहेत का नाही? मार खाऊन आले तो तुम्ही इथं. इज्जत घालवतात का आपली? अरे आम्ही ते बॅनर काढत होतो, ते मध्येच उठलं आणि हाणायला लागला आम्हाला. काय बॅनर काढत होता म्हणून हाणले? तर आता गावात कोण आलं रे असं तो आपल्या पोरांना हात उचलतोय? चला बघू. इज्जत घालवताला का? चला. वीरू भैया हाच तो महाभयंकर माणूस. ए कोण आहेस रे तू? तुझी हिम्मत कशी झाली आमच्या पोरांना हात लावायची? कोण आहे रे तू? साठे. दीपक आहे, साठी नाव आहे आपलं. आपला विषय लय पर असतो आपला विषय. अरे हो, डिझेल संपलेल्या जनरेटर गत अडकत अडकत का बोलतोय? अरे मला काय माहिती, मी याला पहिल्यांदाच बोलताना बघतोय. हे बाबा तू का करतोय हे सगळं? आपल्याला काम सांगितलं तर लई ह्या कामाचं आपल्याला पैसे येणार आहेत ह्या कामाचं, ते समजलं का? आम्ही काम सगळी सांगितलेली चोखच करतो आणि आणि कामात आपल्याकडून नाडला ना जागेवरच तोडतो त्याला. बघ ए कडू, कोणाला तोडायच्या भाषा करतो तू? तुझा एक एक पाठ ढिल्ला करून ना इथंच आत्ता वाळत घालन आणि तुझ्या बॅनर इथं लावल भाऊकुंड श्रद्धांजलीचे. बघायचंय का तुला? बघायचंय का? बोल. हे नागे थांब जरा, बोलतोय ना मी, माझं तरी बोलणं संपू दे. तुझं संपल, ह्याचं कुठं संपतंय लवकर? वीरू भैया, मी तुम्हाला चांगलं ओळखतो, पण तुम्हीच आम्हाला ओळखत. आपला मी चांगला आदर करतो, आपली दुश्मन आणि नाही वैर नाही काय नाही, तुमच्या सावलीला राहायला आवडेल आपल्याला. बघा चालू आता काहीच आम्ही कोणाच ऐकणार पण. आपल्याला काम आपल्या कामात वाकडा आलेलं चालतच नाही. आपल्याशी वाकड तिथे त्यांची नदीवरच लाकडं बाबा असतं आपल्याकडं. ही सगळी बॅनर हात लावत होती, त्यामुळे आपली सटकली, त्यामुळे मग मी बाबा चुकलं आमचं आणि आम्ही ह्या बॅनरला हात लावला. पण तू काय जे एवढे वेळ बोलतोय ना, आता ऐकायची ताकद नाही आमच्यात. वीरू भैया चालू द्या तुमचं, येतो आम्ही. ए चला रे. ही बघ, तू तुझं काम कर, मी तुझ्या कामाच्या मध्ये येणार नाही. त्या अंकुशरावच्या पुरीला एक निरोप दे. तिला म्हणून असले किती जरी बॅनर लावले ना तरी आता मला फरक पडणार नाही. तिला आयुष्यात तर मी माफ करत नसतो. तिला सांग एका रात्री ते सगळे बॅनर निघायला पाहिजेत.